नमस्कार मंडळी, दिलीप प्रभावळकर आणि महेश मांजरेकर सरांचा दशावतार मूवी मी आत्ताच सिनेमागृहात पाहून आलोय। मूवी पाहण्याचा एक्सपिरियन्स कसा होता, मूवी कसा होता हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दशावतार मूवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर पहिली जी वाइब येते ती म्हणजे कांतारा। आता कांताराने बॉक्स ऑफिसवर आणि ऑडियन्सच्या मनावरती राज्य केलं होतं, तसंच काहीचं दशावतारने केलंय का हे आज व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। या मूवीची स्टोरी खूप मिश्किल आणि फील गुड मूवी सारखी सुरू होते। बाबली एक नाटक वेडा माणूस, ज्याचं नाटक श्वास आणि ध्यास आहे। वाढत्या वयामुळे त्यांना डॉक्टर सल्ला देतात, तुम्ही आता नाटकातून निवृत्ती घ्या। त्यांचा मुलगा माधव जो एकुलता एक असतो, नोकरीच्या शोधात असतो। त्यांच्या सहमताने एक गोष्ट ठरते की जर माधवला नोकरी लागली तर हा बाबलीचा शेवटचा दशावतारचा प्रयोग असेल। तेव्हा मूवीला एक वेगळा वळण येतो आणि मूवी एका वेगळ्या ट्रॅककडे वळते। मूवीच्या पॉझिटिव्हज कडे वळूया। सर्वप्रथम दिलीप प्रभावळकर सरांना हॅट्स ऑफ आहे बॉस, म्हणजे त्यांच्या स्पिरिटला सलाम आहे, त्यांच्या टॅलेंटला सलाम आहे। इतके वर्ष ते मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करतात, त्यांनी इतके विविध पात्र दिलेत मराठी इंडस्ट्रीला, मग तो तात्या विंचू असो, गंगाधर टिपरे असो किंवा पछाडलेला मधला इनामदार। ह्या मूवीमध्ये सुद्धा फर्स्ट हाफ मध्ये तुम्हाला त्यांचा मिश्किलपणा आणि सेकंड हाफ मध्ये ती इंटेन्सिटी बघायला मिळेल। सिनेमा ही खूप चांगला बनला आहे। मेकर्स कडून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न हे निश्चितच दिसून येतं। संपूर्ण शूटिंग कोकणात केली गेली आहे, म्हणून खूपच सुंदर व्हिज्युअल्स टिपले गेलेले आहेत। अतिशय सुंदर सिनेमॅटोग्राफी आहे मूवीची। जे नाटकाचे सीन्स या मूवीमध्ये दाखवले गेले आहेत ते तुम्हाला ऍज अ व्ह्यूअर म्हणून निश्चितच भावतील। आपली कला आणि आपली संस्कृती एका मराठी माणसाच्या मनात किती मोलाचं स्थान धरते हे या सिनेमाने नक्कीच दाखवून दिलंय। नाटकाच्या हिशोबाने आपण मेकअप थोडासा लाऊड करतो, पण तो सिनेमाच्या दृष्टीने कुठेही लाऊड वाटत नाही। खूपच एस्थेटिक मेकअप दिसतो स्क्रीनवर। या सिनेमात मोजून 3 ते 4 सॉंग्स असतील, पण ते कुठेही जबरदस्ती पेरले गेलेले आहेत असं नाही वाटत। सिच्युएशनला एकदम साजेसे वाटतात। प्रोडक्शन व्हॅल्यू ही दिसून येते आणि मूवीची ग्रेडिंग सुद्धा खूप सुंदर झाली आहे। फिल्मला रेलेव्हंट सुद्धा बनवण्याचा प्रयत्न केलाय। कोकणात सध्या विकासाच्या नावाने जे काय प्रकल्प आणले जात आहेत त्याचा निसर्गावरती काय दुष्परिणाम होऊ शकतो किंवा होतोय हे या मूवीमध्ये ठामपणे मांडलं गेलंय। आता ऍज अन ऑडियन्स म्हणून या सिनेमामध्ये काय बेटर होऊ शकलं असतं ह्या गोष्टी डिस्कस करूया। मूवीच्या फर्स्ट हाफ मध्ये माधवला खूप चांगला फुटेज दिला होता, चांगलं बिल्डअप झालं होतं त्याच्या कॅरेक्टरचं, पण सेकंड हाफ मध्ये कुठेतरी त्याला कमी वापरलं गेलं, म्हणून असं वाटतं की जी सिंपथी जनरेट व्हायला पाहिजे होती टुवर्ड्स दी एंड ती झाली नाही। दशावतार या नावाप्रमाणे आपल्याला अशी अपेक्षा असते की आपल्याला 10 अवतार बघायला मिळतील, पण दुर्दैवाने आपल्याला फक्त 3च अवतार बघायला मिळतात, ते म्हणजे वराह, नरसिंह आणि मत्स्य। त्यामुळे ते ॲज अन ऑडियन्स म्हणून जस्टिस होत नाही असं वाटतं। एका मूवीमध्ये एवढे सगळे कॅरेक्टर्स मावणं खूपच कठीण आहे, मी समजू शकतो, पण कुठेतरी क्रिएटिव्ह फ्रीडम घेऊन किंवा लिबर्टी घेऊन हे कॅरेक्टर जर सगळे आणले असते, सगळे रूप एका याच्यात आणले असते तर जरा बेटर जस्टिस झालं असतं असं मला वाटतं। जसं कांतारामध्ये शेवटमध्ये जसं गूजबम्स येतो, तो गूजबम्स वाला मोमेंट ह्या मूवीमध्ये मिस झाला। मेजर ड्रॉबॅक मला या मूवीचा वाटला की जसं सेकंड हाफ सुरू होतो तसं थोडंसं सुरुवातीनंतरच स्टोरी खूप प्रेडिक्टेबल होऊन जाते। ती जी एक्साइटमेंट असते की बाबा पुढे काय होणार ती राहत नाही शेवटपर्यंत। महेश मांजरेकर सरांच्या एंट्रीच्या आधी फिल्म एक चांगल्या पेसला चालली असते, पण त्यांची एंट्री झाल्यानंतर मला असं वाटतं की फिल्म कुठेतरी स्लो होऊन जाते आणि कुठेतरी आपला पेस सोडते। नंतर मूवी पुन्हा पेस पकडते, पण मधला असा तो सेक्शन वाटतो की जरासा ड्रॅग झाला। क्लायमॅक्स मध्ये सुद्धा प्रियदर्शनीचा एक मोनोलॉग आहे, तो मला असं वाटतं की रायटिंग वाईज आणि ऍक्टिंग वाईज अजून बेटर होऊ शकला असता, कारण का शेवटच्या सीनला शहारा येणं एक्सपेक्टेड होतं, ते झालं नाही। या मूवीचा पोस्टर पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला जवान या मूवीची आठवण येऊ शकते, कारण का तो पोस्टर काहीसा तसाच दिसतो। आणि मूवीमध्ये जो सीन आहे त्यामध्ये जेव्हा दिलीप प्रभावळकर सरांच्या ज्या पट्ट्या काढतात त्याच्यानंतर काही खुणा नाही, काही स्क्रॅचेस नाही, कुठेतरी अशी वाटते की ती कंटिन्युटी जंप आहे मेकअप मध्ये। अजून एक शॉट आहे भरत जाधव सरांच्या एंट्रीचा, जिथे दिलीप प्रभावळकर सर दगड मारतात त्याच्या बंदुकीवरती आणि ती बंदूक पडते आणि समहाव काहीतरी भरत जाधव सरांची एंट्री होते, पण ती थोडीशी जंप वाटते, असं वाटते की काहीतरी टेक्निकल गडबड आहे, ती अशी जरा दिसून येते मोठ्या स्क्रीनवरती। जर तुम्ही या मूवीला कांतारासोबत कंपेअर केलं तर कदाचित तुम्ही थोडेसे डिसअपॉइंट होऊ शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की ही मूवी एक इंडिपेंडेंट मूवी आहे आणि त्या हिशोबाने त्याला बघा, तरच तुम्ही या मूवीचा आस्वाद घेऊ शकाल। मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करू इच्छितो की ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये नक्की पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। खूपच वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न आहे, म्हणून आपल्याला ॲज अ मराठी ऑडियन्स किंवा ॲज अ फिल्म लवर ह्या फिल्मला सपोर्ट केलं पाहिजे। सो विल रेट दिस फिल्म 3.5 आउट ऑफ 5। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच रिव्ह्यूज पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्स मध्ये सांगा की हा व्हिडिओ किंवा ही मूवी तुम्हाला कशी वाटली। भेटूया पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।